आता सगळं संपलं. ए गणू, अरे इथं का उभा राहिलाय? बाहेर पोरा, जीव द्यायचा प्रयत्न करत होतास ना? अरे मी बाप आहे तुझा. पोराच्या डोळ्यात बघूनच समजतं की पोराच्या मनात काय चाललंय. मग काय करू आप्पा? मी दिवस रात्र कष्ट करतोय तुम्हाला नायला 4 दिवस सुखाचे दाखवायला. कायम कायम थोड्या मार्कासाठी माझी पोस्ट निघत नाही. एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एवढं कष्ट करून तरी पण देवाला माझी दया येत नाही. मग रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. अरे बाळा, आयुष्य म्हणजे पण एक सिनेमाच आहे आणि सिनेमातला सगळ्यात अवघड रोल हिरोला भेटतो. पण वेळ आली की त्या हिरोला त्या अवघड रोलचा मोबदला पण भेटतो. बघितलं, ही काडी एवढी हलकी आहे पण ती तुला जड लागायला लागली का तर तू एवढा उशीर तिला धरून बसलास. आयुष्याचं पण असंच आहे, मनात चांगले वाईट विचार येत राहतात. तुम्ही त्याला धरून बसला की ते तुम्हाला जडच जायला. म्हणून सगळे विचार सोडून दे आणि तू तुझं काम कर. आणि एक काम कर, यंदा पंढरीची वारी कर, म्हणजे तुझं काम होऊन जाईल. नाही आप्पा जमणार. जो देव मला यश देत नाही त्याची वारी मी का करू? राहिलं तर मग नोकरी लागल्यावर तर येशीलच ना माझ्या पंढरीला. आप्पा, हे गणू, आप्पा, अरे गणू पोरा, अरे आमच्या कष्टाचं चीज केलंस. अरे पोस्टमन आला होता, त्यानं पत्र वाचून दाखवलं. अरे तू लय मोठा साहेब झालास, लय मोठा साहेब झालास. आज मी अख्ख्या गावाला पेढा वाटणार. तू घरी जा, मी पेढे घेऊन आलो. जा 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 जा. सिनेमातला सगळ्यात अवघड रोल हिरोला भेटतो. म्हणून सगळे विचार सोडून दे आणि तू तुझं काम कर. यंदा पंढरीची वारी कर. मग नोकरी लागल्यावर तर येशीलच ना माझ्या पंढरीला. तुम्ही त्याला धरून बसला की ते तुम्हाला जडच जायला.